काही जागा अशा असतात ज्या जागा तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत त्याच्यावर तुम्हाला विश्वास होत नाही मित्रांनो. त्यापैकीची एक जागा आहे स्प्लिटी व्हॅली. दोन दिवसामध्ये गाडीची नंबर प्लेट पांढरी झाली. तर ही नंबर प्लेट चिकटवायची. मेन म्हणजे काय झालं की 12 ज्योतिर्लिंगवाला स्टिकर नाही मित्रांनो. तर बॅग चेंज करतोय. ह्या बॅग मधलं जी खराब बॅग झाली होती बघा किती जागेवर फाटली. तर ही काय जबरदस्त दिसतंय यार नाथ खुळा मित्रांनो. तर गाडीच्या इंजिन मधनं कुडकुड कुडकुड आवाज येतोय. तर ऑइल आहे का बघूया मित्रांनो. तर लय वळती आलोय नदीपासून खाली बघा. नदीच्या लेवलने आपण प्रवास करत होतो मित्रांनो. ते हे पाहता हे सगळं डंकर गाव आहे आणि गाव बघा असं सपाट नाहीये. असं खाली 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 आलेलं आहे. ह्या दगडावर बसलेली ही मॉनेस्ट्री डंकर मॉनेस्ट्री. लय खतरनाक वाचलो. तिथं दिसतंय का खड्डा झाला त्यातनं चाक फिरलेला का. महादेव 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 हाय सोबत भाऊ मित्रांनो. तर टिप काय लागलंय आता. अवघडच खेळ झालाय. गाव लागू द्या कुठलं तरी गावात थांबूया आपण एखाद्या ठिकाणी मित्रांनो. तो वाऱ्याने दगडी खाली पडायला लागल्यात आता छोटी छोटी मित्रांनो. तर पहिलं सफरचंद खातोय इथलं स्प्लिटी व्हॅली मधलं. न तर इथं यार लोक अशी मानवता नसल्यागत काय म्हणायचं मित्रांनो. तर प्रयत्न आय थिंक परमेश्वर. तर फायनली राहायची व्यवस्था झालेली. होप सोडले असते तर राहायची व्यवस्था नसती झाली. ठीक आहे मित्रांनो. तर सगळं टेंट वगैरे हे केलं होतं. आता आवरायचे परत आणि नाही म्हणतात चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. हा आहे आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा 102वा दिवस. तर मित्रांनो मी आहे आत्ता काजामध्ये आणि आज फायनली आपण काजाला बाय बाय म्हणून पुढच्या प्रवासाला निघतोय. तर मित्रांनो पाहू शकताय 102 दिवसामध्ये गाडीची नंबर प्लेट पांढरी झाली. तर ही नंबर प्लेट चिकटवायची. मेन म्हणजे काय झालं की 12 ज्योतिर्लिंगवाला स्टिकर नाही आहे. तर हा आपला भारत नेपाळ म्यानमार जी ट्रिप केली होती तर स्टिकर आहे. तर नंबर प्लेटचा पोर्शन चिकटवायचं आहे. आणि ह्या बॅगने आपल्याला मागील काही दिवसापासून खूप त्रास दिला होता. लय खराब झाली होती. तर ही पण काढून आता नवीन बॅग घेतलेली आहे काल. तर ती सगळं भरूया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. आंघोळ करायची आज आपल्याला. तर बघूया थोडं ऊन पडल्यानंतर गार पाण्याची आंघोळ करूया अशा प्रकारे आहे. चलो मित्रांनो. तर मित्रांनो काल ही बॅग घेतली होती आपण. आता ह्या बॅगमधलं सामान ह्या बॅगमध्ये शिफ्ट करायचे. तर तुम्हाला टाइम लॅप्समध्ये दाखवतो आता. चला मित्रांनो. तर बॅग चेंज करतोय. ह्या बॅगमधलं जी खराब बॅग झाली होती बघा किती जागेवर फाटली. तर ही बॅग काढून नाही आता ह्या बॅगमध्ये सामान लोड करतोय सगळं. तर आता नाही दाखवत टाइम लॅप्समध्ये. लई वेळ कंटेंट झाला इथल्या इथंच. तर हे भाऊ आपला किधर से भाई आप. मैं मनाली से हूँ. ओके ओके. टेम्पो ट्रैवलर लेके आया हूँ. ओके. स्पीति कराता हूँ सर. ओके ओके बाकी तो इतना ही है. अच्छे से आप ओके. तर मित्रांनो ही बघतो बॅग आता. डाल देना ना सर. ले लो व्हिडिओ में मित्रांनो. तर सकाळचा नाश्ता करायसाठी आलेलो आहे. इथं पराठा खातोय पाहू शकता. ही आपली आंटी तिने मागच्या 2 दिवसापासून आपली राहण्याची व्यवस्था केली होती. जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आहे आंटीनीच केली होती. थँक्यू आंटी. ओके. तर गर्दी कमी झाल्यानंतर ना आंटी बरोबर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. मागील 3 दिवसापासून मी नाही त्यांच्या इथं लोसरला पण गेलो होतो. आणि चला खातो आता नाश्ता करतो. चला सगळे शांतच झाले. किधर से भाई आप. तर मित्रांनो हा सगळा ग्रुप आहे दिल्लीचा आलेला आहे. ओके ओके. आपल्या महाराष्ट्रातले पण काय काय आहेत. चला हे बघा हे कापतोय आता. तर इथं आलोय किचन मध्ये आणि हे कापून आपला नंबर प्लेट तात्पुरती तरी सरळ केली पाहिजे असा माझा विचार आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. आणि ही आंटी होती. ह्या आंटीने आपल्याला 3 दिवस झालं राहायची व्यवस्था केली, जेवणाची वगैरे व्यवस्था पण त्यांनीच केली होती एकदम मस्त मध्ये. थँक्यू आंटी, आपने बहुत बढ़िया व्यवस्था की, बहुत बढ़िया मेहमान नवाजी की मेरी. धन्यवाद मित्रांनो. तर फायनली हे चिकटवतोय, नंबर प्लेट गेला होता तर नंबर गेला होता गाडीचा, तर हे चिकटवतोय कारण वरचं तर काही कंटेंट वेगळा आहे त्यामुळे हे एवढं चिकटवतोय. आता हे बघूया कसं चिकटते. नजदीक आ जाओ भाई थोड़ा. कहाँ से आप? दिल्ली. सत्रह घंटे लगते हैं राजधानी से 17 घंटे खाते पीते सोते जाओगे बिल्कुल. 1 सेकंड बघ. मेरे को पेट्रोल बच मिलती है हमेशा. कसं असं का होतंय. अभी चिपकेगा. आई थिंक ऑफ हो गया ये. नहीं वो ऑफ नहीं होता, वो ये इसका इसमें चला जाता है, स्क्रीन सेवर में स्क्रीन सेवर में चला जाता है. लाइट स्क्रीन डाउन हो जाती है. हाँ 2 बार. हाँ ये वाला. टच करके मैं ऑन कर लूँ. हाँ नहीं कुछ रिकॉर्डिंग चालू है. ठीक है नहीं पता चल जाएगा क्या रिकॉर्ड हो रहा है क्या नहीं हो रहा. अब दिखाओ बहुत वाईड अँगल आहे. पण आंघोळ वगैरे केली आता आणि सगळं सामान आवडले आणि आता पुढच्या प्रवासाला निघालोय. तर इथं डेकिट होमस्टे इथं थांबलो होतो. तर एकदम मस्त असं राहिलो 2 दिवस आणि आता निघतो इथनं. तर इथं जो भाऊ आहे त्याला जाऊ विचारून जातो. चलो विचारेन. फायनली मित्रांनो, फायनली काजाला बाय बाय म्हणतो आता आणि निघतोय. ओके, त्यांना भेटून आलो सगळ्यांना. तर त्यातील जी त्यांची मुलं आहेत ते नको म्हणले व्हिडिओची यायला. चांगली आहेत म्हणजे असे काय हे नाही म्हणजे आगले साल जरूर आणा असं. तर पुढच्या वर्षी आलो तर येईल यांच्याकडं. माणसं चांगली. मित्रांनो तर आलोय आता आपण पेट्रोल टाकायला. कोण आहे बाई इथं? 103 रुपये पेट्रोल आहे. काल 500 टाकलं होतं, आज 500 टाकलं. नहीं जितना बैठ जाए उतना ही. कितना? 500 करू मित्रांनो. तर 500चं टाकतोय. 500 मध्ये फुलच झाली. ट्रस्ट लेवल किती आहे बघा की. इथं नाही आता हे एकच माणूस आहे इथं पेट्रोल बघायला, डिझेल बघायला. ते फक्त टुरिस्टचं पैसे आहेत. बाकीचे लोकल लोक येतात, 7-8 डिझेल पेट्रोल पाहतात आणि पैसे देऊन जातात. म्हणजे एवढा विश्वास आहे इथल्या लोकांमध्ये एकमेकांना. अशा पद्धतीचं आहे. तर मित्रांनो फायनली काजाला बाय बाय म्हणतो. बाय बाय म्हणायचे अगोदर इथनंच यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड झाला आहे, त्याला थंबनेल बनवून टाकतो. मित्रांनो तर 10:30 वाजल्या निघायला आहेत ना. बऱ्यापैकी शहर आहे मोठं. तर चलो आपला रूट असला आहे ताबो नाही अगोदर डंकर, नंतर ताबो नंतर ना आपला ग्यू नंतर ना आपण जाणार आहे नाकोपर्यंत जायचा प्रयत्न आहे. बघूया कसं होते. शिमला 414 किलोमीटर आहे इथनं. थांबा इथं थंबनेल बनवू आपण आणि मग जाऊया पुढं. मित्रांनो तर पाहू शकताय गाडी पलटी खाल्ली. इर्टिगा ते एवढं काय म्हणावं असं पिचकली नाही आहे. तर मित्रांनो हे मार्केटच्या बाहेरनं रोड जातो. तो काल आपण गेलो ते मार्केटमधनं जातो.
मित्रांनो तर एकदम जबरदस्त व्ह्यू लागलाय, पाहू शकताय आपण. हा व्ह्यू तिकडं पाहिला होता लोसरकडून चिंचम ब्रिजकडे येताना नदीच्या किनारी, तर तसा व्ह्यू आपल्याला इथं लागला आहे. पाहू शकता ही कसं स्ट्रक्चर तयार झालं आहे. मस्त, काय जबरदस्त दिसतंय यार. नाथखोळा इथं तो फोटो बनताय. मित्रांनो ही वरती दिसतंय का, ह्याच्यात नाही माती आलेली दिसते रोडवर, आणि पावसाच्या दिवसात हा रोड बंद झालेला दिसतोय, कारण ही JCBने साईडला केलेलं दिसते. चला आपल्याला जायचे डंकर मॉनेस्ट्री. इंजिनमधनं कुडकुड कुडकुड आवाज येत. मित्रांनो तर गाडीच्या इंजिनमधनं कुडकुड कुडकुड आवाज येतोय. तर ऑइल आहे का बघूया, गाडीमध्ये दिसतंय तर आहे. मित्रांनो सरळ कोण बघूया आता. एका साईडला कल्लेली होती गाडी. हाय ऑइल, हे थोडं कमी आहे पण हे लॉक होण्यासारखं नाही आहे, मापात आहे ऑइल. चला, काल इतक्या वेळ ती डबडं वरच्या वरतीच तरंगत होतं, तोपर्यंत कधी गाडीने आवाज नाही दिला. आज सगळं नवीन बॅग घेतली, बॅगमध्ये सामान टाकलं आणि मग आवाज करायला लागला. मित्रांनो तर बघा अशा प्रकारे आवाज येतोय गाडीच्या इंजिनमधनं. असा आवाज आपल्याला ह्याच्यात पण पाहायला भेटला होता आपण ज्यावेळेस पदमकडे येत होतो. कुठली व्हॅली, संस्कार व्हॅलीमध्ये. मित्रांनो तर खतरनाक रोड लागायला सुरुवात झाली आता. तर पाहू शकताय अशा प्रकारे आता नदीपासून आपण उंच आलोय आणि एका साईडला डोंगर, एका साईडला दरी, अशा प्रकारची रोड आणि वळणाची रोड. प्रत्येक ठिकाणी वळण आहे. जसे डोंगर चालले तसे आपल्याला गाडी चालवायला लागते. तर मित्रांनो फायनली डंकर मॉनेस्ट्री अजून पुढे लुंगती होय ना आज जायचे डंकर मॉनेस्ट्रीसाठी. तर चलो. मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारे हे आहे. डंकर मॉनेस्ट्री मागे गेली का काय, गेली असेल काय माहित नाही मला यार. मित्रांनो तर मूनलँड आपण जसं इकडं पाहिलं होतं खालसीमध्ये, तसं लामायारूमध्ये पाहिलं होतं. ओके चलो. मित्रांनो तो पाहू शकताय केवढीशा जागेतनं पाणी येतंय. दोन्हीच्या मध्ये खिंड बनलेली आणि मिठी व्हॅलीला जाऊन मिळते. चलो. मित्रांनो तर इकडून इकडं डंकर मॉनेस्ट्री दिसती, डंकर गोंपा. तर नाही जात आता डंकरला. चला. लय लांब लांब वरती फिरून जायचे, आधीच गाडी आजारी वाटते. चला बरं. मित्रांनो तो वरती धनकर गाव आहे, त्या गावात जायचं आपल्याला. तर भरपूर सारा
घाट चढून जायचे या डोंगराच्या टॉपला. चला जाऊया, सारखं सारखं येत नाही आपण. चलो मित्रांनो, तो लय वरती आलोय नदीपासून. खाली बघा नदीच्या लेवलने आपण प्रवास करत होतो. आता किती किलोमीटर राहिलं. एकदम उंच आहे मॉनेस्ट्री डंकर. अजून वरती जायचं. तो फायनली पोचलोय वरती. लय उंच आहे, लय उंच. मला मॅपमध्ये दाखवतोच आता किती वळण हे करून आलोय. चढून आलोय. मित्रांनो, तो फायनली डंकर गावात आलोय. आणि समोर दिसतंय का ती डोंगराच्या मधोमध बसली ती डंकर मॉनेस्ट्री. चला इथं कोण दिसा नाही. इकडं कोण, कुठं मॉनेस्ट्रीकडे कसं जायचं ते दिलेलं नाही. इथं वरती जायचंय का वयनं. मित्रांनो, तर फायनली पोचलोय आता डंकर मॉनेस्ट्रीला. बघा असं डोंगर आहे, डोंगराच्या मध्ये मॉनेस्ट्री आहे. ती बाकीची आली कुठनं, मला तर कोण चढताना दिसलं नाही. निघाली कसं काय, तिकडच्या रस्त्याने आलेत बहुतेक. मित्रांनो, तर फायनली पोचलोय डंकर मॉनेस्ट्रीला. इथं गाडी पार्किंगला लावली आणि आता निघतो. हे पाहू शकता इथं दुकान आहे, तुम्ही ही घेऊ शकता किचन वगैरे. आणि आपण आता इथं जाऊन अगोदर पहिले हिस्ट्री पाहूया आणि मग जाऊया. मित्रांनो, तर फायनली आलोय डंकर मॉनेस्ट्रीला. इथं आल्यावर परत एक नुकसान झालं, एक चार्जिंग केबल खराब झाली. तर मित्रांनो, ही मॉनेस्ट्री बघा एका खडकावर बनलेली, उंच जवळपास 12,700 फूट उंचीवर आहे. आणि जुनी मॉनेस्ट्री, 1200 वर्ष जुनी मॉनेस्ट्री पाहू शकताय. असा डोंगर आहे, डोंगराच्या मधोमध बनलेली ही मॉनेस्ट्री. हा खडक वाटा नाही पण मातीच वाटते मला तर. अशा पद्धतीने आपल्याला आत जायचे. एंट्री कुठं नाही. हो, कुठले तुम्ही? मी बारामतीलाच होतो पहिले. ओके, व्हिडिओ फॉलो करतो. ओके ओके. हे फॉलोवर असतील. सगळे महाराष्ट्राचे आहेत का तुम्ही? ओके. त्या गाड्या तुमच्याच आहेत का, त्या बाईक लागलेल्या? तुम्ही कुठून आलाय, म्हणजे इकडून आलाय आपल्या चंदीगडवरून बाईक घेतली आम्ही. ओके ओके. शिमला टू मनाली काय नाही का, कसं काय नाही? शिमला टू मनाली आता काजा आणि मग चंद्रताल आणि मग ओके ओके. मी इकडून आलोय मनालीकडून, लद्दाख करून मनाली करून इकडून आलोय. भाई ते पॅशन प्रोवर करतात चॅनल. तर चला मित्रांनो, या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. मित्रांनो, तर चला मॉनेस्ट्रीमध्ये. तर इथं तर लिहिलंय बाबा, रिमूव्ह युअर शूज हिअर, फोटोग्राफी इनसाइड रूम स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. तर चला व्हिडिओ नाही काढू शकत इथं. मित्रांनो, तर आता आलोय, पण इथं आता काय कशी मॉनेस्ट्री एकदम 1200 वर्ष जुनी म्हणल्यावर.
मित्रांनो तर मॉनेस्ट्री पाहू शकता अशा प्रकारच्या दगडात आहे. 1200 वर्ष जुनी ह्याला लेप दिलाय नंतर ना अशी दगडापैकी कॉन्क्रीटचा लेप दिलाय म्हणजे अशा दगडात आहे. आणि इथनं त्या 2 नद्यांचा संगम दिसतोय. आपण कुठनं खालनं आलोय, गेट कुठे तिथं दिसाना बी गेट, इतक्या लांबनं आपण आलेलो आहे. तर चला अशा प्रकारची मॉनेस्ट्री आहे. मित्रांनो तर हाईट बघा कमी, लाकडाच्या पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे. वरती बी आहे अजून. मित्रांनो तर इथे एक हॉटेल होतं, तर त्या हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो, पाणी वगैरे पिलो. भाऊ चांगला वाटला स्वभावाला. भाई चलो मिला. उसका आपका नाम बताओ होटल का. मेरा नाम रवि है और होटल का नाम है ड्रैगन कैफे. ओके तर मित्रांनो ये आपको आना पड़ेगा ढंकर मोनेस्ट्री के पास ही. ओके तर मित्रांनो एकदम भारी आहे. हा 5 स्टार केलं आहे, पाहू शकताय बसायसाठी वगैरे. तुम्हाला महाग पण आहे थोडं, पण चांगलं खायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकताय. तर चला आपण इथनं निघतोय आता. मित्रांनो ते हे पाहताय हे सगळं डंकर गाव आहे. आणि गाव बघा असं सपाट नाही आहे, असं खाली 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 आलेलं आहे. आणि प्रत्येक घाट चढून जायचे प्रत्येकाला वैत. मेन रोड तिथे, तर त्या रोडला येऊन मग बाहेर निघायचे अशा प्रकारचे आहे. आणि ही मॉनेस्ट्री बघा, तुम्हाला मॉनेस्ट्री दाखवतो नीट. बघा ही असा दगड आहे मोठा, आणि ह्या दगडावर बसलेली ही मॉनेस्ट्री, डंकर मॉनेस्ट्री. मित्रांनो मी आज आलोय स्प्लिटी व्हॅलीतील सगळ्यात जुन्या मॉनेस्ट्रीमध्ये. तर मित्रांनो ही पाहू शकताय, ही आहे डंकर मॉनेस्ट्री. तुम्ही पाहू शकताय त्या डोंगरामध्ये दिसतंय का, डोंगराच्या दगडावर एक मॉनेस्ट्री आहे, ती 1200 वर्ष जुनी मॉनेस्ट्री आहे मित्रांनो. आणि मित्रांनो हे डंकर विलेज आहे ना, हे जवळपास 12,700 फूट उंचीवर आहे मित्रांनो. आणि इथं यायचा रस्ता सोप्पा नाही आहे मित्रांनो. खाली पाहता ती स्प्लिटी नदी. आणि इथं मी कसं आलोय बघा, इतका गाठागाठाचा रोड चढून आलोय ना, तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो मित्रांनो. हे पाहू शकताय, याला बंद झालं हे बी. हे पाहू शकताय, दिसतंय का तुम्हाला. मित्रांनो हे पाहू शकताय असे गाठागाठाचे रोड चढून नाही वे वरती आलोय मित्रांनो. एकदम खतरनाक रोड होता. आणि मित्रांनो इथं नाही वे 100 cc गाडीने येणं खूप अवघड आहे. इथं पाहू शकता हे अशा प्रकारच्या रॉयल इनफिल्डच्याच गाड्या जास्त चालतात. आणि अशा प्रकारचे हे आहे डंकर मॉनेस्ट्री. आणि मित्रांनो हे सगळं आहे ना, हे डंकर गाव आहे. हे जवळपास 12,700 फुटावर बसलेलं गाव आहे. गाव पण मित्रांनो अशा प्रकारे बसलंय, टप्प्याटप्प्यात आहे. तुम्ही पाहू शकता इथं एक घर आहे, परत खाली आहे, परत खाली आहे, परत खाली आहे. अशा प्रकारे टप्प्याटप्प्यात बसलेलं हे गाव आहे मित्रांनो. तर हा भाऊ का थांबलाय काय माहिती, तर भाऊला विचारूया. क्या हुआ भाई. बस कुछ नहीं, आप आए हो पूरा इंडिया टूर कर रहे हो. हाँ. सो मैंने सोचा कि आपसे भी मुलाकात कर लूँ ओके एंड आपसे एक बार बोल दो ऑल द बेस्ट बिकॉज Okay. फर्स्ट मई को निकले हो एंड अभी इस बाइक पे आप पूरा इंडिया टूर कर रहे हो. ओके सो ब्रदर ऑल द क्या बेस्ट. क्या बोलोगे मेरे बाइक को. आपको बाइक को बोलूँगा कि भाई मेरा बाइक तो चले कोई बात नहीं, चल देंगे स्क्रैम्बलर है, बट आपका बाइक तो 100 cc बाइक है. ओके मतलब क्या बोलूँ मैं, आप असली बाइकर तो भाई आप हो. ओके तो भाई को मिलके बहुत अच्छा लगा आपको मेरे को मिलके. बहुत अच्छा लगा. स्टे सेफ. ओके बाइक चलाना. ओके मित्रांनो तर वेस्ट बेंगॉलमधनं आलं आहे भाऊ. जी. तर आपसे मिलके बहुत बढिया लगा. तर मित्रांनो भाऊची गाडी बघा ना आपली गाडी बघा. तर आपण पॅशन प्रो गाडी घेऊन बारामती महाराष्ट्रातनं आलेलं आहे. तर अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. ही आहे सगळ्यात उंच मॉनेस्ट्री, सगळ्यात जुनी मॉनेस्ट्री. एक गोष्ट जाणवली इथं तर ह्याच्या डंकरमध्ये रोडच्या कडेला हाकतात यार, इथं अजून घाण आहे इथं. चलो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जायचं आता इथनं जवळपास 31 किलोमीटर जायचे ताबो मॉनेस्ट्री. चांगलं वाटलं येऊन. अगोदर तर नको नाही, हा तुम्ही पाहिलंच असेल की नको म्हणलेलं मी बाहेर आलो. चला मित्रांनो तर फायनली उतरत आलो आहे खाली. 10 वळण आहेत, 10 टोटल. तर 10ची 10 वळणं उतरून आपण खाली आलो आहे. अजून 1-2 असतील असं वाटतंय मला. अजून बरीच खोल आहे नदी.
मित्रांनो तो पुन्हा ऑफ रोडिंगवाला रोड लागलाय. पाहू शकताय वरती एका साईडला उंच डोंगर चट्टान, दुसऱ्या साईडला पुन्हा ऑफ रोडिंगवाला रस्ता आणि त्यात गाडीच्या इंजिनचा आवाज. चलो मित्रांनो ते पाहू शकताय सगळे मातीचे डोंगर आहेत, त्यामुळं माती खाली येते घसरून थोडी 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 अशा प्रकारे. चलो मेकॅनिक आता कुठे भेटेल काय माहिती, ताबोमध्ये नसेल बहुतेक, तिथं लागत. ओके मित्रांनो तर पुन्हा एकदा व्हॅली आली, म्हणजे नदी बारीक झाली, दोन्ही साईडने डोंगर आलेत अशा प्रकारे आहे. एकदम जबरदस्त मातीची डोंगर आहेत सगळी. तो रोड कुठं जातोय काय माहिती, तिकडं चांगला डांबरी बनलाय पण खराब रोडच जात असणार ताबोकडं, माझा प्राथमिक अंदाज. इंजिन मधनं लईच कडकड कडकड आवाज येतोय यार. ऑइल तर आहे तरी कडकड आवाज येतोय, काय का मित्रांनो तर मी आहे आत्ता स्प्लिती व्हॅलीमध्ये आणि चाललोय ताबोच्या दिशेने. तर रोड बघा कसा आहे, काजाकडून ताबोकडं जायचा. एका साईडला उंच चट्टान, दुसऱ्या साईडने वाहणारी सुंदर स्प्लिती नदी स्प्लिती, आणि आपण चाललोय अशा कच्च्या रोडने ऑफ रोडिंगमध्ये. असाच आहे पूर्ण रोडला का, लई खतरनाक वाचलो. तिथं दिसतंय का खड्डा झाला, त्यातनं चाक फिरलेला का. महादेव 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 आहे सोबत भाऊ, त्यामुळं काय नाही झालं. एकदम जागेवर कंट्रोल झाली मला गाडी. मित्रांनो तर बघा कसे स्ट्रक्चर आहे इथं, स्ट्रक्चर म्हणू शकताय, टेक्स्चर म्हणू शकताय. जवळ हात लावून पाहिलं ना तर ही माती आणि कच एकत्र असल्यागत डोंगर आहेत सगळी. मित्रांनो तो वरती त्या डोंगरावर नव्हे सगळी हिरवळ दिसायला लागली. सगळं ही सफरचंदाची बगीचे दिसायला लागले. पुन्हा डोंगर लागला आपल्याला आता. चलो ताबोत पोचायचे आपल्याला 10 मिनिटात, 10 नाही 20 मिनिटं लागतील. ताबोत पोचल्यानंतर आजचा मुक्काम ताबोमध्येच करू. मित्रांनो तो रोडला खड्डे पडल्यात ना, ती भरतात. अजून इथनं 10 किलोमीटर जायचे आपल्याला ताबो. आभाळ एकदम डेंजर आले आणि गरजाई पण लागले. अजून 20 मिनिटाचा प्रवास आहे आपला. पोहो म्हणून गावामध्ये आपण आता. चला सफरचंद तर दिसले काय, ही पण बघा बाग आहे ना, अजून लई हिरवी. मित्रांनो तर एक गाव लागलं आहे आपल्याला आणि त्या गावामध्ये सफरचंदाच्या बागा दिसायला लागल्यात. पण सफरचंद अजून कच्ची आहेत. चला मित्रांनो तर मी आहे स्प्लिती व्हॅलीमध्ये आणि मी चाललोय आता ताबोच्या दिशेने. तर मित्रांनो तिथं रोड बघा कसला खतरनाक आहे. हे सगळे मातीचे डोंगर आहेत आणि मातीचे डोंगर असून ते रोडच्या वरती आलेले आहेत असे. ते दगडी बघा कसे टाकल्यात वरती आजच्या गावात. चलो जल्दी अशा पद्धती खतरनाक रोड आहे हा. मित्रांनो तर टिप काय लागलंय आता, अवघडच खेळ झालाय. गाव लागू द्या कुठलं तरी, गावात थांबूया आपण एखाद्या ठिकाणी.
कारण पावसात कधी दगडी खाली येतील सांगता येत नाही. आभाळलंय, काळं भुंद झालंय. मित्रांनो तर पुलावर आलेलो आहे, ताबो ब्रिज म्हणून आहे. 2008 साली बांधलेला हा पूल आहे. तर अजून जा कॅमेऱ्यात मेमरी करूया. मित्रांनो तर फायनली जरा कॅमेऱ्यात जागा केली. अचानक काय दगडी बिगडी होय ना आली तर ती रेकॉर्ड करायला आपल्याकडे जागा नव्हती. जागा केली. हा आहे ताबो ब्रिज, ताबो पूल. आता क्रॉस करून आपण निघालो आहे ताबो गावामध्ये. जास्त लांब नाही, थोडंच लांब राहिले. मित्रांनो चांगलाच पाऊस यायला लागला आहे. रेनकोट वगैरे काढायला लागेल बहुतेक. चलो, माशीच्या पेट्या लावलेत. ही जिथं बाग आहे ना सफरचंदाची, हे गाव जाऊन पुढे एक गाव आहे तिथं असेल ताबो. अजून 4 किलोमीटर आहे. मित्रांनो तो वाऱ्याने दगडी खाली पडायला लागल्यात आता, छोटी छोटी. चलो भाई जल्दी से गाव में पोहोचाव. तिथं टावर दिसतोय, तिथं एक गाव आहे. ताबोच्या अलीकडे एक अजून एक गाव आहे. काही दगडी येतात खाली. ओके चलो. पुणे साईडला सफरचंदाच्या बागाच बाग आहेत. पूर्ण प्रोटेक्शन दिले. त्यांना माहिती आहे ही चित्री असतात टुरिस्ट, त्यातनं हात घालून तोडतात. अशा प्रकारचे आहेत सफरचंद. त्याला पण हे लय झालंय, धूळ लय बसली ह्याला. पाहू शकताय तोडलं मी तर एकच. त्याला वॉश करून खाऊ आपण. ओके अशा प्रकारे फुल बळलंय झाड. मित्रांनो तर पहिलं सफरचंद खातोय इथलं स्प्लिटी व्हॅलीमधलं. कुठचं आहे अजून बाहेरनंच हाताला येतं. मित्रांनो ताबो बी चांगलं मोठं गाव आहे. किती बघा किती हॉटेल बांधल्यात. अजून काम चालू आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यावर होमस्टे लिहिलेले. भाई मोनेस्ट्री, ताबो मोनेस्ट्री. ओके ओके ओके. और ये केव किधर है? तो यहाँ से भी जा सकते वही पैदल जाना पड़ता है क्या? हैं, पैदल जाना यहाँ से भी जा सकते हैं. वहाँ आगे एक दुकान है, वहाँ से ऊपर भी जा सकते ओके. बहुत ये सांस फूलती रहेगी जाते टाइम. हैं. उतना भी नहीं हुआ है, उतना ऊंचा नहीं है ना, ओके ओके उतना भी नहीं है. ठीक है. पहले मोनेस्ट्री का दर्शन कर लेता हूँ मैं. चला ताबो मोनेस्ट्री इथलं मेन गेट. चला पहिलं काय करू, पहिलं जेवण करूया आणि मग जाऊया. आता वाजले तिथं 3:30. ताबो गावात आपण मित्रांनो तर ताबो गावात आपण प्रवेश करत आहे. ग्रामपंचायत ताबो आपका हार्दिक स्वागत कर रहे हैं. अशा प्रकारचं नो पार्किंग दिले. जेवायचे आपल्याला पहिलं. तर इथं ताबोमध्ये पोचलोय तर भूक लागली म्हणून ही खातोय. मॉनेस्ट्री दर्शन करून येतो आणि मग जेवण करतो. ओके मित्रांनो तर फायनली ताबो मॉनेस्ट्रीला पोचलोय. तिथं आपली गाडी लावली पार्किंगला. दिसती का? इथं काय केलं, इथं हॉटेल होतं. इथं 2 समोसे खाल्ले. व्हिडिओ नाही काढला, लय जोरात गाणी चालू होती त्यामुळं कॉपीराईट आला असता. आणि इथनं आता आपल्याला जायचे ताबो मॉनेस्ट्रीमध्ये. तर चला जाऊया. मित्रांनो अशा प्रकारची ही एंट्रन्स आहे मॉनेस्ट्रीत जायची. आणि मॉनेस्ट्रीच्या
ह्या साईडला होमस्टे वगैरे आहेत. इकडं बघा सफरचंदाची बाग आहे. कसले बुंदे झाले सफरचंदाचे पाहू शकताय तुम्ही. इथं सफरचंद आहेत. एकदम जबरदस्त ठिकाणी. आणि मध्ये एक स्तूप आहे तुम्ही पाहू शकताय. मित्रांनो तर मध्ये एक स्तूप आहे अशा प्रकारचा. त्याचं पण काम चाललंय काहीतरी रिनोव्हेशनचं. गोल्डन पॉलिश दिलेली त्याला. पाऊस येतोय वाटतं आज 100%. आणि तिकडं दिसते का 1000 वर्ष जुनी मॉनेस्ट्री ही. पाहू शकताय तिकडं मॉनेस्ट्रीत जायचा रोड आहे. ही मध्ये स्तूप आहे आणि ही मॉनेस्ट्रीचंच काय ते बाग आहे. तर मस्त ठिकाण आहे इथं. चला मॉनेस्ट्रीच्या आत जाऊया. ओल्ड मॉनेस्ट्री. ही न्यू मॉनेस्ट्री दिसते. अशा प्रकारे इथं दुकानं वगैरे पण आहेत. तर चला आपण जाऊया मॉनेस्ट्रीच्या. सफरचंदाची झाडं बघा की किती सफरचंद लागले त्याला. नुसते सफरचंद आहेत. पडत पण लय असतील. तर चला जाऊया आतमध्ये मॉनेस्ट्रीच्या. ह्याचं पण हे व्हील आहे ना काम चाललंय त्यामुळे ते बंद आहे सध्या फिरवायचं. 1000 वर्षापूर्वी दगडामध्ये बांधलेले ही बांधकाम आहे. नऊ ते 1 ओपन असते. पण 2 ते 5 ओपन असते. 1 ते 2 बंद असते. तर अशा प्रकारची ही मॉनेस्ट्री पाहू शकताय तुम्ही. सगळ्यात जुनी नाही आहे पण एकदम शांत ठिकाणी आहे. पाहू शकताय चारी बाजूनी डोंगर आहेत आणि डोंगराच्या मधोमध्ये आहेत. आणि हे सगळं बर्फाने झाकून जातं अशा प्रकारचे. आणि ह्याला आपल्या हिमालयांचा अजिंठा पण म्हणलं जातं. का म्हणलं जातं मी सांगतो तुम्हाला पुढे गेल्यावर. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही काय माहिती. मित्रांनो तर इथं पाहू शकताय कॅमेरा आणि आतमध्ये अलाउड नाही आहे. तर पाहून आलो. एकदम मस्त ठिकाण आहे. चांगलं वाटलं मला. ही पाहू शकताय 1038 वर्ष जुनी मॉनेस्ट्री. 1038 वर्ष म्हणजे लई झाला कालावधी. पाहू शकताय दगडाची आहे आणि ह्याला मातीचा पोथाऱ्या दिलं गं ते. मित्रांनो तो मॉनेस्ट्रीच्या आत जाऊन आलो. कॅमेरा वगैरे काय अलाउड नव्हता. तर एकदम भारी ठिकाण आहे मित्रांनो. आतमध्ये गेलं ना 1038 वर्षाची मॉनेस्ट्री. त्यामध्ये नव्हे भिंतीवर चित्र काढलेत. 1038 वर्षापूर्वी चित्र काढलेले आहे असेच आहेत अजून. एकदम कलर बिलर त्यांचा तसाच आहे टॉप क्लास. तर मित्रांनो त्यावेळेचे कलर किती भारी होते विचार करा तुम्ही. आणि 1038 वर्ष हे स्ट्रक्चर टिकलं आहे ह्याच्यातच खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. इतकं बघा ही मॉनेस्ट्री असं एकदम ह्या मठ आहे एक. तर कसं बांधलेलं आहे बघा. एकदम साध्या पद्धतीचे. आतमध्ये पण नाही आतमध्ये गेलं ना तर आपण बाकीच्या ह्याच्यात पाहतो मॉनेस्ट्रीमध्ये तसं ह्याची हाईट कमी नाही आहे. ह्याची हाईट भरपूर आहे. 2 मजल्याचे एकच मजला केलेला आहे. अशा प्रकारे डुप्लेक्स असतंय ना त्या टाईपमध्ये. आणि वरती लाकडं टाकूनच माती वगैरे टाकून बनवलेलं आहे. अशा प्रकारची ही मॉनेस्ट्री आहे. दिसते का तुम्हाला चला माहिती कशी वाटली. तर इथं अजून एक टेम्पल आहे. तर या टेम्पलमध्ये पण कॅमेरा अलाउड नसेल आहे. स्ट्रिक्ट रूल्स. रिमूव्ह युअर शूज. फोटोग्राफी नॉट अलाउड. मित्रांनो तर जुन्या काळातला स्तूप असा होता. आता नवीन काळात असा आहे. तिकडं गोल्डन टेम्पल म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीने आहे मित्रांनो. तर ताबो मॉनेस्ट्रीच्या पाठीमागच्या साईडला आलोय. तर अशा प्रकारचं इथं एक मंदिर आहे पाहू शकताय. हे लय जुनं आहे. मातीचाच लेप दिलेला आहे. अशा प्रकारचं पाठीमागं पण आहे भरपूर एरिया आहे.
पाठीमागं तर कोणी येतच नसेल बहुतेक. मस्त ठिकाणी मित्रांनो. तर समोर पाहू शकता हे केव्ज आहेत, इथं गुफा आहेत पाहू शकता. इथं पण जाऊया आपण. इथं जे हिमालयातले संत होते ते नाही पूर्वी बर्फाच्या दिवसात तिथं प्रार्थना करायला येत होते. अशा प्रकारच्या ह्या गुफा आहेत. तर जाऊया आपण तिथं आता थोड्या वेळात, नाही तर उद्या सकाळ जाऊया. आता पावसाचं वातावरण झालंय. ओके मित्रांनो, तर पूर्ण मॉनेस्ट्री पाहून आलोय आता आणि आता बाहेर निघतोय इथनं. तर पाहू शकता अशा प्रकारची मॉनेस्ट्री. मोठा असा एरिया आहे, पूर्ण कंपाऊंड बांधलेले आणि पूर्ण मातीपासून बनलेली ही मॉनेस्ट्री. अशा प्रकारची मॉनेस्ट्री. इथे एक फोटो काढूया. मित्रांनो, मी आज अशा जागेवर आलोय ज्या जागेला नाही वे हिमालयातील अजिंठा म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो, मी आहे आता स्प्लिती व्हॅलीमध्ये आणि स्प्लिती व्हॅलीमध्ये आपण आहे आता ताबो मॉनेस्ट्री येथे. हे पाहू शकता ताबो मॉनेस्ट्री 1038 वर्ष जुनी मॉनेस्ट्री मित्रांनो. आणि ह्याला हिमालयातला अजिंठा का म्हणतात मित्रांनो? आपल्या अजिंठामध्ये कशी ह्याच्या भिंतीवर चित्र काढलेली आहेत आणि ती अजून सुद्धा आहे तशीच हजारो वर्ष. तशी या मॉनेस्ट्रीमध्ये नाही जवळपास 1038 वर्ष अगोदर जी पेंटिंग केले होत्या कलरनी, त्या पेंटिंग नाही हाय अशाच आहेत. तुम्ही पाहू शकता. हे तुम्हाला बांधकामावरूनच कळत असेल की हे 1038 वर्ष जुनं स्ट्रक्चर आहे. दगडामध्ये बांधकाम आहे आणि मातीचा पोतेरा दिलेला आहे. नंतर ना ह्याला सिमेंटचं प्लास्टर पण केलेलं आहे जास्त दिवस टिकावं म्हणून. तर मित्रांनो, या ठिकाणी मित्रांनो, तर ह्या मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये इतक्या सुंदर पेंटिंग आहेत ना, आणि ते पण 1000 वर्ष जुन्या पेंटिंग आहेत. आणि त्या पेंटिंगचा कलर इतका ओरिजिनल होता की बघा 1000 वर्ष झालं तरी गेला नाही आहे मित्रांनो. आणि आपण आत्ता सध्या जर पेंटिंग केल्या भिंतीवर वगैरे तर 2 ते 3 वर्षात नाही त्या डल होऊन जातात. तर अशा प्रकारे ही हिमालयातील अजिंठा म्हणून हे ठिकाण आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहून घ्या ताबो मॉनेस्ट्री. एकदम जुनी मॉनेस्ट्री. 1038 वर्षाचं बांधकाम अजून टिकलंय. आपल्या इकडं 100 वर्ष ठिकाण आहे बांधकाम. तर हे पाहू शकताय गोल्डन स्तूपा, म्हणजे गोल्डन कलर दिलेला आहे. आणि इकडं पाहिलं तर हे नवीन मॉनेस्ट्री, न्यू टेम्पल अशा पद्धतीचं आहे. बघूया नक्की नवीन मॉनेस्ट्री कशी आहे. शक्यतो क्लोजच असते, जास्त कोण पुजारी असले तरच ओपन असते. हे पाहू शकताय अशा प्रकारे दरवाजे बंद आहेत. दरवाज्यावर डिझाईन बघा कसली जबरदस्त केली, जबरदस्त बनवलंय तसं. तर चला आपल्याला आता राहायची व्यवस्था पाहिजे. त्या अजून 1-2 फोटो अपलोड करू आणि मग जाऊया. टेंट लावायचे नुसते. अरे 600 रुपये टेंट लावायला दिलं. कंगाल हो जाऊंगा ना मी. चला पाहूया पुढं. प्रयत्न सोडायचे ना. ओके. दुसऱ्या जागेवर पण विचारलं, नाही म्हणले. मित्रांनो, तर तिसऱ्या जागा विचारलो टेंट लावायला तर त्यांनी पण नाही म्हणलं. पण इथनं मला वरती जे केव आहेत, जी गुफा आहेत, तिकडं जायचा रोड दिसला. उद्या इथनंच जाऊ आपण. नव्हतं इथं यार लोक असे मानवता नसल्यागत काय म्हणायचं. इथं नाही वे लोक टेंट लावायला पण पैसे मागतात. अशा प्रकारची इसकी व्यवसायी वृत्तीची सगळी दिसतात मित्रांनो. तर काय करावं. ताबो. मित्रांनो, तर बरेच जण मला म्हणले हेलिपॅडला जाऊन टेंट लावा हेलिपॅडला. मित्रांनो, इथं पाहिलं तर काळा किट्टा अंधार आहे, एक लाईट नाही आहे, काही नाही आहे. आणि काही लोक इथं दारू पितानी बसलेले आहेत. तर आता माझी इथं टेंट लावायची इच्छा नाही आहे. बघूया इथं पुढे एक हॉटेल दिसतंय, तिथं विचारू. मित्रांनो, तर प्रयत्न आर्थिक परमेश्वर. तर फायनली राहायची व्यवस्था झालेली आहे. होप सोडले असते तर राहायची व्यवस्था नसती झाली. ठीक आहे.
चलो चांगली जागा भेटली मित्रांनो. तर सगळं टेंट वगैरे हे केलं होतं, आता आवरायचे परत आणि नाही म्हणतात. तर चला मित्रांनो, तर फायनली निघतोय आता इथनं पण. झाली होती व्यवस्था त्या जी इथं हाऊसकीपिंगला मुलगी होती तिने परमिशन दिली, पण ते जो मॅनेजर होता त्याने हुसकला का. चला आता इथं ते म्हणतात हेलिपॅडला लावा, इथं कुत्रं नाही, कुत्री लय आहेत म्हणजे, पण लाईट नाही, काय नाही, एक स्ट्रीट लाईट नाही, तर इथं कुठं लावतो. चल मित्रांनो, तर फायनली राहायची व्यवस्था झाली आहे आपली. तर पहिल्या वेळेसच आपण जिथं येऊन थांबलो होतो तिथंच राहिलोय आता. तर हे भाऊ आहे, तर भाऊने आपल्याला राहिला ही केले 400 रुपये म्हणत होता, तर भाऊला 200 रुपयामध्ये डन केलं आहे आपण. टेंट लावायसाठी 200 रुपये अशा प्रकारे चार्ज आहे. इथं फ्रीमध्ये काय नाही आहे, अशा प्रकारचं आहे. चला मित्रांनो, तर जेवण करतोय आता. टेंट वगैरे लावलाय, इथं पराठा घेतलाय आता बघू शकताय. हे ऑनियन म्हणजे आपल्या कांद्याचा पराठा घेतलाय. कसा लागतोय बघूया. भाऊने बनवलाय तर खरं, आणि पाणी प्यायचं. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. तोंड आलंय लय डेंजर. तर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. सोपं नाही आहे मित्रांनो. तर राहण्यासाठी पण 200 रुपये घेतले टेंट लावायचे. चला.